मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण न्यू ट्रेंडिंग कटवर्क स्लीव डिझाईन कटिंग आणि टिचिंग करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे परफेक्ट कटवर्क शिकायचे असेल तर वर्षा टेलर चॅनेलला सबस्क्राईब करा। हे आपला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा। ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कसा आहे। आपल्या ब्लाऊजला एका साईडला मोठे काठ आहेत आणि एका बाजूला लहान काठ आहेत आणि मी अस्तरवर बाही पहिला अशी आखून घेतले, म्हणजे आपण अस्तरवर पहिला बाही कटिंग करणार आहे आणि हीच बाही आपण परत ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून आपल्याला हवी तशी कटिंग करून घेणार आहे। हा कॅनव्हास रोल आहे, आपण पायजम्यासाठी किंवा कॉलरसाठी वापरतो। हा कडक पेपर आहे, एका बाजूला चिपकवायला याला गम असतो। मी याच्यावर असं एक साईडचा तुम्हाला झाकण घ्यायचं आहे आणि असे गोल गोल सेप परफेक्ट टाकायचे एकमेकाला चिपकून। मी 2-3 तुम्हाला आखून दाखवते। हे बघा, एका साईडला लाईट आहे, दिसत नाहीये, पण हे सगळे मी असे गोल परफेक्ट एकमेकाला चिपकून आखते। हे बघा, दिसतात आहे तुम्हाला। आणि आपल्याला परत ह्याचे हवे तसे बरोबर गोल कट करून घ्यायचे आहेत ह्या पेपरवर। जिथं आपला बॉक्स एकमेकाला चिपकला आहे, आपला राऊंड जिथे एकमेकाला चिपकला आहे तिथपर्यंत तुम्हाला असा हा सेप कट करायचा आहे। असे मी पूर्ण रोल बनवून घेते। मी एवढ्या आरामात व्हिडिओ दाखवते, तुम्ही लक्ष देऊन पहा आणि तुम्हाला असं परफेक्ट सेप कट करायचा आहे। पहिला पूर्ण व्यवस्थित कट करून झाल्यानंतर पुढे काय करायचं बघा। हे बघा, मी असा पूर्ण बनवला आहे आणि बरोबर हा आपला ब्लाऊज आणि अस्तर कटिंग केलेला। मी बोलली होती आपला बाही साईज मोठी आहे, तर आपल्याला जो कपडा कमी पडतोय त्याला मी असा वेगळा दुसऱ्या साईडचा काटाचा कपड्याचा जॉईंट देते आणि जॉईंट देऊन झाल्यानंतर आपल्याला असा परफेक्ट जॉईंट द्यायचा आहे आणि त्या जॉईंटला दाब शिलाई सुद्धा मी देऊन घेते, त्यामुळे तो व्यवस्थित दाबून चापून बसेल ती आपण दिलेला जॉईंट। आता जे आपण पट्टी कट केली आहे ती तुम्हाला अशी अस्तरवर चिपकवायची आहे आणि पट्टी चिपकवायच्या आधी मी अर्धा इंच कपडा जास्त सोडते। हे बघा, ह्या साईडला, कारण की आपल्याला शिलाई ह्या कॅनव्हास पट्टीवर नाही मारायची, कपड्यावर मारायची आहे बरोबर त्याच्या बाजूने। मी याला असा याच्यावर चिपकून घेतला आहे। चिपकून झाल्यानंतर मी असं एकदम बाजूला बघ, लक्ष देऊन बघा, मी किनारीला शिलाई मारून घेते। जर तुम्ही ह्या पुठ्ठ्यावर किंवा ह्या कॅनव्हास जाड पट्टीवर जर शिलाई मारली तर तुमचे कटवर्क बरोबर गोल सेप बनत नाही, तिथे टोको बाहेर निघतात। तर मी बघा शिलाई मारले, पण आपल्या सफेद पेपरवर बिलकुल शिलाई आली नाहीये। अशी पूर्ण आपल्या सेपच्या बाजूने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मी आधी शिलाई मारायच्या आधी चिपकवल्यानंतर बाजूने सगळ्या पिना लावून घेतल्या आहेत, म्हणजे आपला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित आहे। आणि मग मी एका बाजूला शिलाई मारते। सगळ्या बाजूने मी परफेक्ट शिलाई मारून घेतली आहे। शिलाई मारून झाल्यानंतर तुम्हाला इथं एक्स्ट्रा आपला जो काय पेपर होता कट करून काढायचा आहे आणि इथं बघा मी परत आपल्या सेप प्रमाणे एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढते। ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे। एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून झाल्यानंतर तुम्हाला जिथं जिथं आपले कट आहेत, हे बघा एक्स्ट्रा कपड्याचं सेप प्रमाण तुम्हाला परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। परत एकदा, कारण की आपण पेपरवरच सेप कट केलाय, ब्लाऊजवर आपण आता कट करतोय। आपला पूर्ण कट करून झाला आहे। एकदा हा सेप कट करून झाला की तुम्हाला काय करायचंय, जिथं जिथं हा सेप आहे इथं कट टाकून घेणं, हे कंपल्सरी आहे। कट टाकून घेणं, इथं कट टाकले तरच तुमचा हा सेप बरोबर वळणार आहे। तर इथं कट टाकून घ्या। कट टाकून झाल्यानंतर तुम्हाला एकदा सगळ्या पिना काढून घ्या आणि आपले शिलाई व्यवस्थित आले का एकदा चेक करायचं आहे, कारण की शिलाई व्यवस्थित आले का किंवा तुम्ही कट मारताना कपडा चुकून कट नाही ना केला, ह्या गोष्टींकडे बघायचं आहे। आणि नंतर आपल्याला आहे ही अशी व्यवस्थित पट्टी करून घ्यायची। बघा इझिली पट्टी होते, कारण आपण जो आतमध्ये पट्टी टाकली ती जरा कडक टाकले। सॉफ्ट असेल तर ही पट्टी व्हायला त्रास होतो, त्यामुळे हे कटवर्क परफेक्ट हवे असतील तर ह्याच्या आतमध्ये जाड कॅनव्हासचा पेपर किंवा पट्टी वापरायची आहे, तर तुमचा कटवर्क परफेक्ट बनणार आहे।
आता एकदा कटवर्क परफेक्ट बनला की आता बाजूने तुम्हाला स्लीव, हे बघा एका साईडला अशी पट्टी दिसते आपली. मी वरच्या साईडनं हा कपडा खूप सिल्की आहे. आता बघा कटवर्क टाकल्यानंतर पण मी आणि वरून एकदा फिनिशिंग शिलाई देते, कारण की आपली कटवर्क मधनं शिलाई बाहेर, धागे वगैरे बाहेर किंवा काय बोलतात थोडे थोडे धागे बाहेर वगैरे यायला नको म्हणून. हे बघा मी जिथे ते धागे असे ओपन होतात असं वाटते तिथं शिलाई मागं पुढं करून ते पॅक करते. त्यासाठी मी ही दाब शिलाई किंवा फिनिशिंग शिलाई द्यायला लागले. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर देऊ शकताय, नाही दिली तरी चालेल. तर आपली शिलाई देऊन झाले. आता तुम्हाला वरचा भाग खूप सिल्की आहे, सॉफ्ट कडक असेल तर तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता. हा सिल्की आहे म्हणून मी याला फेविकॉलनं असं हे बघा चिपकून घेते. मी बऱ्यापैकी सॉफ्ट कपडा असेल तर अस्तर परफेक्ट कटिंग करते आणि ब्लाउजचा कपडा त्याच्यावर चिपकून एक्स्ट्रा कपडा मरत नंतर कट करते. आता तुम्हाला दाखवतेच ती प्रोसिजर मी कशी करते. हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि मध्ये कपडा एक्स्ट्रा लूज सोडला नाही गेला पाहिजे. मी कसं पुढं कपडा सरकवते माझ्या हाताकडे लक्ष द्या. आणि हा तुम्हाला सुकल्यानंतर पुढची प्रोसिजर करायची आहे. आपला हा तयार झाला आहे. आपली बाही कटवर्क देऊन तयार झाली आहे. आता तुम्हाला एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे आणि नंतर ही बाही ब्लाउजला लावायला तयार. व्हिडिओ जरा लॉंग झाला आहे तर ही माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा आपल्याला ब्लाउजचा फायनल लुक आहे. मी वरचा कपडा तुम्हाला कट केलेला आहे, यासाठीच दाखवलाय ब्लाउजला तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग आलं पाहिजे म्हणून. हा आपला ब्लाउजचा लास्टचा लुक आहे. थँक्यू.